सावित्रीबाई फुले यांच्या काव्यसंग्रहातील कविता बळीचे स्तोत्र. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुसखट, शहराध्यक्ष परतवाडा, आणि सादर करीत आहे सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील एक कविता बळीचे स्तोत्र. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या काव्यसंग्रहातील 200 कविता सादर करीत आहोत. या प्रकल्पाच्या मार्गदर्शक आहेत सत्यशोधक शीलाताई चर्जन, प्रकल्प प्रमुख आहेत माधुरीताई धनोकार, आणि यांना सहाय्य करीत आहेत सौ अनुराधा भुसखट व वृंदा तडस. तर सादर करीत आहे बळीचे स्तोत्र. बलू त्यांचे बळी राज्य, दानव दैत्य पावन, दानशूर बळी होता, सुखी त्याचे प्रजानन. राज्यात सर्व संतोषी, त्याचे त्रिलोकी कीर्तन, स्वयंभू धर्म राज्यात होतसे शास्त्र मंथन. यंत्रयाग सुरू होते, दान मिळते कांचन, डोई मुकुट रत्नांचा, उभयता अभिजन. मनोभावे बळी वंध्या, गाऊ त्याचे सकीर्तन, पूर्वज आपले हेच, गुरु त्याचे शुक्रानन. त्यांना पदोपदा वंदू, वंशज त्यांचे आपण, तू पुण्यात्मा बळी राजा, स्तोत्र गाती तुझे जन. तू पुण्यात्मा बळी राजा, स्तोत्र गाती तुझे जन. तर या कवितेचा भावार्थ आहे, बळीराजा हा दैत्य कुळातला असला तरी अत्यंत पवित्र, दानशूर आणि न्यायप्रिय राजा होता. त्याच्या राज्यातील सर्व प्रजा सुखी आणि समाधानी होती. त्याची कीर्ती त्रैलोक्यात पसरली होती आणि त्याच्या राज्यात नेहमी धर्माचे पालन होत असे. शास्त्रांवर विचार मंथन होत असे आणि ज्ञानाला महत्त्व दिले जात असे. राज्यात सतत यज्ञ, याग आणि दानधर्म चालू असत. लोकांना सोनं, रत्न आणि संपत्ती मिळत असे. बळीराजा फक्त श्रीमंत नव्हता, तर तो मनानेही खूप उदार होता. तो आपल्या पूर्वजांना देव मानत असे आणि गुरु शुक्राचार्यांचा आदर करत असे. म्हणूनच बळीराजा सर्वांना प्रिय आणि पूजनीय वाटतात. आजही आपण त्यांना पुण्यात्मा आणि आदर्श राजा म्हणून ओळखतो आणि त्यांचे स्तवन करून त्यांना वंदन करतो. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.